करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। कोणत्याही परिस्थितीत पावसाळी अधिवेशनात तरतूद व्हायला हवी, आमदार जयंत असगावकर। राज्यातील 50,000 शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावे, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी विना अनुदानित कृती समितीच्या शिक्षकांकडून पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी काढून निवेदन देण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी गांधीगिरी दाखवत कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढून शिक्षकांच्या प्रश्नांकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष वेधून घेतले आहे। या पायी दिंडीला आज सकाळी कोल्हापुरातील दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ही दिंडी धडकणार आहे। यावेळी शिक्षकांनी अनुदान मागणीबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, आज 5 जून 2025 शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे, परंतु महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार टप्पावाढ कागदावर झाली, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद झालेली नाही। म्हणून शासनाला जाग येण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही आर्थिक तरतूद व्हावी म्हणून पालकमंत्री यांच्या दारी आम्ही कोल्हापूर ते गारगोटी ही पायी दिंडी काढत आहोत। याच्या मागचा हाच एक उद्देश आहे की शासनानं येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी आणि महाराष्ट्रातील तमाम औषधानुदानित शाळांना न्याय द्यावा, याच मागणीसाठी आम्ही पायी दिंडी काढत आहोत। कागदावर झालेली तरतूद प्रत्यक्षात अजून झालेली नाही। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ही तरतूद व्हावी आणि शासनाला जाग यावी याकरिता पायी दिंडी काढत असल्याचे प्रतिपादन खंडेराव जगदाळे यांनी केलं। शिक्षक आमदार जयंत असगावकर म्हणाले, 14 ऑक्टोबर 2024च्या आदेशाचं अंमलबजावणी व्हावी आणि याकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निधीची तरतूद झाली पाहिजे। 1 जून 2024 पासून जे 20% टप्पा वाढ दिलेली आहे याची तरतूद हिवाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झाली नाही। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यातही केली गेली नाही। परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत शासनाने ही अंमलबजावणी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं ही आज पदयात्रा आयोजित केली गेलेली आहे। कालसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली आमच्या शिक्षक आमदारांची, त्याच्यामध्ये हा विषय प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडला गेला। त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं की आम्ही अर्थ विभागाला म्हणजे वित्त विभागाला त्या ठिकाणी आम्ही फाईल सादर करू। नुसती फाईल सादर करून चालणार नाही, त्याचा पाठपुरावा खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री आणि शिक्षण कार्यालयानं करणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठीच ही खऱ्या अर्थानं जाग आणि आंदोलन याच्यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये हे तीव्र होत जाणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी शासनाला हे तरतूद करावे लागेल। हिवाळी अधिवेशनात तरतूद व्हायला पाहिजे होती, मात्र अजूनही झालेली नाही। आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे यासाठी पायी दिंडी काढण्यात आली असल्याचं प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केलं। या पायी दिंडीला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे, केदारी मगदूम, शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड, भरत रसाळे, के पाटील, SC लाड, भरत रसाळे, शिवाजी माळकर, उदय पाटील, अनिल लायकर, हेमंत धनवडे, जालिंदर कांबळे, अरविंद पाटील, भानुदास गाडे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, रेखा संगपाळ यांच्यासह शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।